गती फाउंडेशनच्या वतीने माणुसकीची जागा हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून नाशिकमध्ये राबवण्यात येत आहे। याच उपक्रमाअंतर्गत माननीय नगरसेवक गोविंदभाऊ घुगे यांच्या हस्ते आज टेम्पो भरून कपडे पेठ तालुक्यातील गरजू नागरिकांसाठी पाठवण्यात आले। तसेच सुस्थितीत जुने कपडे गोळा करून ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी गती फाउंडेशन नाशिक मार्फत माणुसकीची जागा हा उपक्रम राबवला जात आहे। सदर उपक्रमाअंतर्गत लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंतचे सुस्थितीतील जुने कपडे गोळा करून ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे। जमा झालेले कपडे आतापर्यंत नाशिकमधील विविध झोपडपट्ट्यांमध्ये तसेच रस्त्यावरील बेघर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे संस्थेच्या मार्फत केले जाते। या उपक्रमाला नागरिकांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे। सदर कपडे आल्यानंतर ते व्यवस्थित बघून वेगवेगळे केले जातात। जमा झालेले टेम्पो भरून कपडे पेठ तालुक्यातील आदिवासी भागामध्ये आज पाठवण्यात आले। पेठ तालुक्यातील विविध गाव या पाड्यांवरील गरजू आदिवासी लोकांपर्यंत हे सुस्थितीतील कपडे वाटण्यात येणार आहे। गरजू लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदत पोहोचवण्याचे काम संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून करत असते। चांगले कपडे लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे गरीब लाभार्थींना आनंद होते। गरजू लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जास्त काम करण्याची स्फूर्ती संस्थेच्या कार्यकर्त्यांना मिळते। अनेक नागरिक स्वतःहून या उपक्रमाला मदत करत आहेत, त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार देखील मानण्यात येते। दिवसेंदिवस हा ओघ वाढत असल्यामुळे संस्थेसमोर कपडे जमा करून ठेवण्याचा आव्हान सुद्धा येत आहे। सदर कपडे जमा करून वेगवेगळे करून पॅकिंग करण्यासाठी विनामूल्य जागा मिळवण्यासाठी संस्था आवाहन करत आहे। त्यासाठी महानगरपालिकेकडे मागणी करणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितलंय। नमस्कार, रामकृष्ण हरी। गती फाउंडेशनच्या वतीने माझे जिवलग मित्र आदरणीय दीपकजी चव्हाण यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक भान राखून वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक उपक्रम या गती फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत आहे। त्याच धर्तीवरती आज या ठिकाणी त्यांनी जुने घरातील वापरण्याचे कपडे हे आदिवासी पाड्यावरती जे गोरगरीब बांधव आहेत, ज्या ठिकाणी त्यांना गरजेपुरते कपडे देखील घेण्याची कधी ऐपत नसते, अशा कुटुंबांना ते या ठिकाणी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या वयोवृद्धापर्यंत जे घरातील चांगल्या स्थितीतले कपडे आहेत ते परिसरातून जमा करून आज पेठ करता हे जवळपास छोटा ती गाडी भरलेली हे कपडे ते पाठवत आहे। या उपक्रमाला आमचं लोकनेता प्रतिष्ठान श्री क्षेत्र संत शक्तिधाम देवस्थान या देवस्थानाच्या वतीने मनस्वी शुभेच्छा देतो आणि पुढच्या कालखंडामध्ये यांच्या हातून परमेश्वर पांडुरंग समाजाची अशीच सेवा करून घेऊ अशा सदिच्छा व्यक्त करतो। रामकृष्ण। सदर उपक्रमासाठी दिव्या चव्हाण, निलेश ढेंगळे, अभिषेक यांनी परिश्रम घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज, नाशिक।